भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका तृतीया म्हणून साजरी करण्यात येते। बोलीभाषेत या तृतीयेला हरताळका असेही म्हणतात। अनेक स्त्रिया या दिवशी चांगला पती मिळावा याकरिता तसेच सौभाग्य सदैव राहावे याकरिता उपवास करतात। हरतालिका हे पार्वतीचे नाव, परंतु हरतालिका हे व्रत भारतभरात केले जाते। शंकरासारखा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून अनेक ठिकाणी कुमारिकाही हे व्रत करतात। हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते। या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते। महाराष्ट्रात या व्रताला विशेष महत्त्व आहे। गणपतीच्या एक दिवस आधीच म्हणजे तृतीयेला हे व्रत पाळले जाते। हरतालिकेच्या पूजेमध्ये हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, तांब्या, ताम्हण, पळी, भांडे, पाट, गंध, अक्षता, बुक्का, फुले, तुळशी, दुर्वा, उदबत्ती, कापूर, निरांजन, विड्याची पाने 12, कापसाची वस्त्रे, जानवे, 12 सुपारी, फळे, नारळ 2, गुळ खोबरे, गांगड्या आणि फणी, गळेसरी, पंचामृत, साहित्य, दूध, दही, तूप, मध, साखर आणि 5 खारका आणि 5 बदाम लागतात। तसेच सौभाग्यवाणाचे साहित्य पाहता तांदूळ, 1 नारळ, 1 फळ, 1 सुपली, आरसा, फणी, हिरव्या बांगड्या, हळद, कुंकू, डब्या 2, सुट्टी नाणी 5 रुपयांची। सौभाग्यवान देणे शक्य नसल्यास यथाशक्ती रुपयांमध्ये दक्षिणा द्यावी। तसेच हरतालिका पूजेतील पत्री असतात अशोकाची पाने, आवळ्याची पाने, दुर्वांकुर पत्रे, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, धोत्र्याची पाने, आघाड्याची पाने, सर्व प्रकारची पत्री आणि बेलाची पाने लागतील। हरतालिका पूजेतील फुले ही चाफ्याची फुले, केवडा, कण्हेरीची फुले, बकुळीची फुले, धोत्र्याची फुले, कमळाची फुले, शेवंतीची फुले, जास्वंदीची फुले, मोगऱ्याची फुले आणि अशोकाची फुले लागतील।